कुछ लेकर इजाजत अब आपसे सांसें से मिलते नहीं हैं हम। तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल म्हणजे ऋषी एडिटमध्ये। तर भाऊंनो, व्हिडिओचा प्रिव्ह्यू तुम्ही बघितला असेल की व्हिडिओ आपला एकदम खतरनाक आणि विषयावर झालेला आहे। असा व्हिडिओ बनवण्यासाठी काही नाही, जे की आपल्याला लाईट मशीन आहे त्याचीच गरज लागेल आणि जेवढं पण मी मटेरियल यूज केलं त्याची गरज लागेल। आणि मटेरियल तर तुम्हाला माहिती आहे, सर्व डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ पूर्णपैकी बघायचा आहे, तेव्हाच तुम्हाला व्हिडिओ समजेल। तर चला भाऊंनो, न वेळ घालवता आपण आपला व्हिडिओ चालू करूया। सिंपली भाऊंनो काय करायचं, इथे बघू शकते प्रोजेक्ट नाव दिसतं, सिंपली प्रोजेक्टवरती ओपन करून घ्यायचं आहे। आधी बघू शकता बीटमार्क आहे, त्याला अशा प्रकारे ओपन करून घ्यायचं आहे। बीटमार्क अशा प्रकारे ओपन करून घेतल्यानंतर भाऊंनी इथे बघू शकते की मी ऋषी एडिट नाव दिसतं सिंपली। तर सिंपली काय करायचं भाऊंनो, याला आपल्याला बदलून घ्यायचा, हा लोगो आहे ते सिंपली आपल्याला याला बदलून घ्यायचं, तुमचं नाव तुम्ही टाकून घ्यायचं। एवढं झाल्यानंतर समोर यायचं, समोर आल्यानंतर प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, मीडियावरती जायचं। इथून भाऊंनो तुमचा किंवा तुमच्या मॉडेलचा फोटो अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचा, कोणता पण तुम्ही फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि इथं पहिल्या बीटपर्यंत घेऊन यायचं आहे। तर भाऊंनो बघू शकते की जो काय आपला फोटो आहे तो अशा प्रकारे सिलेक्ट झालेला आहे। एवढं झाल्यानंतर भाऊंनो प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, मीडियावरती जायचं आणि इथून जे काय आपलं नाव आहे ते पण तुम्ही ते अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। जिथे तुमचा फोटो असेल तिथं हवा असेल तिथे ॲडजस्ट करून घ्यायचं। एवढं झाल्यानंतर भाऊंनो आता काय करायचं माहिती काय, या फोटोला अशा प्रकारे धरून ठेवायचं आणि दोन सिलेक्ट करून घ्यायचे, जे काय आपला फोटो आणि जे काय आपण आता नाव दिलेलं आहे ते। आणि इथं बघू शकतो की समोरचं ऑप्शन आहे तिच्यावरती क्लिक करून असं ग्रुपमध्ये करून घ्यायचं आहे। एवढं झाल्यानंतर भाऊंनो बीटवर यायचं आहे मध्यातले आणि जे काय आपला व्हिडिओ आहे तो व्हिडिओ घेऊन घ्यायचा, तो व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे। प्लसच्या ऑप्शनवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे। इथून भाऊंनो जो काय आपला हा व्हिडिओ आहे सिंपल बघू शकतो की अशा प्रकारे हा व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ घेऊन घ्यायचा आहे आणि याला धरून ठेवायचं आणि असं खालती वळून घ्यायचं आहे। तर भाऊंनो इथून भाऊंनो तुमच्या किंवा तुमचं कोणचं पण जे काही लोगो असेल तो तुम्ही अशा प्रकारे लोगो सिलेक्ट करून लावून घ्यायचं आहे। तर भाऊंनो अशा प्रकारे आपला व्हिडिओ येऊन जाईल। एवढं झाल्यानंतर भाऊंनो काय करायचं, बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर जे काही आपलं सेक इफेक्ट आहे ओपन करून घ्यायचं, बघू शकतो की सेक इफेक्ट आपण एक इफेक्ट दिलेला आहे, सिंपली याला कॉपी करून घ्यायचं। कॉपी कसं करायचं, सिंपली फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती जायचं, 3 डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्ट। तर भाऊंनो बघू शकते की कॉपी झालेलं आहे। एवढं झाल्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर बीटमार्क ओपन करून घ्यायचं। ओपन करून घेतल्यानंतर भाऊंनी इथं बघू शकतो ग्रुप 1 आहे, तिथं आपल्याला आता कॉपी केलेला इफेक्ट इथं पेस्ट करायचं। सिंपली ग्रुप 1च्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती जायचं आहे, 3 डॉटवरती जाऊन इथं पेस्ट इफेक्ट। तर भाऊंनो बघू शकते की आपला इफेक्ट पेस्ट झालेला आहे। एवढं झाल्यानंतर भाऊंनी इथे आपल्याला व्हिडिओ इफेक्ट लावून घ्यायचं आहे। तर सिंपली भाऊंनो व्हिडिओ इफेक्ट पण डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे। सिंपली प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, मीडियावरती जायचं आणि जे काय आपला व्हिडिओ इफेक्ट आहे तो सिंपली सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर भाऊंनो आपला व्हिडिओ इफेक्ट बघून घ्यायचं कुठं आहे, तर सिंपल भाऊंनो अशा प्रकारे आपला व्हिडिओ इफेक्ट येऊन जाईल। सिंपल भाऊंनो त्याच्यावरती क्लिक करायचं, इथे बघू शकता बिल्डिंग ऑपोसिटीमध्ये जायचं आहे, इथे लाईटिंगमध्ये जाऊन स्क्रीनमध्ये करून घ्यायचं आहे। तर भाऊंनो बघू शकते की अशा प्रकारे जो का आपला व्हिडिओ आहे तो अशा प्रकारे दिसून येईल आणि याला अशा प्रकारे लेअरच्या खालती वळून घ्यायचं। तर भाऊंनो बघू शकते जो का आपला व्हिडिओ आहे तो अशा प्रकारे दिसून येईल। एवढं झाल्यानंतर भाऊंनो प्लसच्या ऑप्शनवरती जायचं, मीडियावरती जायचं आहे, जे काही आपलं बॉर्डर आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आणि याला लास्टपर्यंत घेऊन जायचं आहे। लास्टपर्यंत घेऊन घेतल्यानंतर भाऊंनो समोर यायचं आहे। समोर आल्यानंतर जे काय आपलं एक्सपोर्ट बटन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं, जेवढं पण एडिओ हवं असेल तेवढं एडिओ सिलेक्ट करून घ्यायचं आणि एक्सपोर्ट करून घ्यायचे। तर भाऊंनो व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटून नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।